महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला नातेवाईकांनी दिला चोप। एसटी महामंडळच्या सांगली विभागीय कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। आपल्याच कार्यालयातील एक महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका वरिष्ठ लिपिकाला महिलेच्या नातेवाईकांनी कार्यालयातच चांगला चोप दिला। या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे एसटी विभागीय कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित वरिष्ठ लिपिक गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देत होता। तिच्याशी असभ्य वर्तन करत त्यानं थेट शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। वरिष्ठ लिपिकाच्या या त्रासाला कंटाळून आणि संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यानं हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगितला। महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून संतापलेले तिचे नातेवाईक आज थेट सांगलीतील एसटी विभागीय कार्यालयात पोहोचले। त्यांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाला गाठून या कृत्याबद्दल जाब विचारला। यानंतर संतप्त नातेवाईकांचा संयम सुटला आणि थेट सर्वांसमोर त्या लिपिकाला त्यांनी चांगला चोप दिला। तर तिथे विनायक कदम म्हणून त्याचा वरचा अधिकारी जो आहे लिपिक तो त्याला कंटिन्यू रेकॉर्ड झाला, वारंवार त्याला त्रास देत होता। तर आज तिला त्यानं काल परवाशी शेवटला त्यानं कंटिन्यू वरती वारंवार दखल पण केलेली आहे। कारण त्याची आज पण दखल झालेली नाही। कारण त्याला परवाशी डायरेक्ट त्यानं म्हटलं मला शरीर सुख दे म्हणताना आज आम्हाला शेवटला ही टोकाची भूमिका घ्यायची पाहिजे आलेली आहे। आज आम्ही त्याला पाहिजे तसं मारलंय साहेब। अजून तर हे तर आता ही ठीक आहे, ही स्टाईल आमची आहे। आता ही स्टाईल अजून वेगळी दाखवणार तुम्हाला आणि 5 मिनिटांमध्ये त्याला कपडे काढून त्याला मारणार आहे। त्यावरती 100% गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याला ह्या पदावरून त्याला काढणं गरजेचं आहे साहेब। असली पदाधिकारी आपल्याला शासनावर नको आहेत। एसटी कर्मचारी अधिकारी काय म्हणतात? एसटी कर्मचारी अधिकारी हेच म्हणायला लागल्यात की ठीक आहे आम्ही बघतो, आमच्यावर तसले अधिकार आहेत, आम्ही बघतो, आमच्या हिशोबाने आम्ही विषय संपवतो। पण नाही, आम्ही त्यांचा ऐकणार नाही साहेब। आम्ही आमच्या हिशोबाने गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याचं पद काढून घेणार आहे।